सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भात सध्याच्या घडीची एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. 8व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वपूर्ण असे एक अधिकृत परिपत्रक नुकतेच निर्गमित करण्यात आले असून यामुळे पुढील काळात वेतन आयोगाची प्रक्रिया वेगाने पुढे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या परिपत्रकामुळे सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांमध्ये नव्या आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. या व्हिडिओमध्ये 8व्या वेतन आयोगासंदर्भातील नेमकी कोणती महत्त्वाची माहिती समोर आली आहे, त्या परिपत्रकात काय नमूद आहे आणि याचा थेट फायदा सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना कसा होणार आहे याची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून कर्मचारी आणि पेन्शनधारकांशी संबंधित सर्व महत्त्वपूर्ण शासन निर्णयांचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. सध्या जे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे ते सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी लागू होणाऱ्या 8व्या केंद्रीय वेतन आयोगासंदर्भातील आहे. या परिपत्रकानुसार 8व्या केंद्रीय वेतन आयोगासाठी नवी दिल्ली येथे स्वतंत्र कार्यालयास मंजुरी देण्यात आलेली आहे. यासोबतच राष्ट्रीय परिषद स्टाफ साइटकडून सर्व मसुदा समिती सदस्यांना अधिकृत माहिती देण्यात आली असून 8व्या CPCसाठी निवेदन म्हणजेच मेमोरँडम तयार करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रक्रियेच्या अनुषंगाने 25 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता नवी दिल्ली येथे एक अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीमध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या सामायिक समस्या, मागण्या आणि विविध प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार असून त्यानंतर 8व्या वेतन आयोगासाठी मेमोरँडम तयार करण्याची पद्धत अंतिम केली जाणार आहे. या कामासाठी सर्व सदस्यांना सुमारे 1 आठवडा नवी दिल्ली येथे थांबावे लागणार असून या कालावधीत सर्व सूचना आणि शिफारशी अंतिम स्वरूपात निश्चित केल्या जाणार आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हे परिपत्रक अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे, कारण पुढील 1.5 वर्षांच्या कालावधीत 8व्या वेतन आयोगाशी संबंधित सर्व शिफारशी आणि सूचना अंतिम होणार आहेत. जरी 8वा वेतन आयोग प्रत्यक्ष अंमलात येण्यास काही कालावधी लागला तरीही त्याची आर्थिक अंमलबजावणी 1 जानेवारी 2026 पासूनच लागू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याचा अर्थ असा की 7व्या वेतन आयोगाप्रमाणेच उर्वरित कालावधीचा वेतन फरक आणि थकीत रक्कम सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना मिळण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच केंद्र आणि राज्यातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी 8व्या वेतन आयोगासंदर्भातील ही बातमी निश्चितच अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची आहे. पुढील काळात या विषयावर आणखी महत्त्वपूर्ण अपडेट्स समोर येणार असून त्याचा थेट फायदा सर्व संबंधित घटकांना होणार आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण आणि विश्वासार्ह शासन निर्णयांच्या माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपले प्रश्न किंवा शंका असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा.